आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. गंगाखेड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 4 दुकाने फोडली. गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतील नवामोंढा परिसरात आज दिनांक 11 फेब्रुवारी बुधवारच्या पहाटे चोरट्याने धुमाकूळ घालत 4 दुकानाचे शटर वाकून नगदी रोकड व साहित्य लंपास केले. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवामोंढा येथील ज्ञानेश्वर शिंदे यांचे माऊली ट्रेडर्स, अनिल भुसारे यांचे भविष्य कृषी केंद्र, श्रीनेश किराणा दुकान व अन्य एक दुकानदार असा 4 दुकानाचा समावेश आहे. माऊली ट्रेडर्सच्या मालक हे तालुका सीड्स फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या दुकानातील 5 ते 7 हजारांची रोकड गल्ल्यातून काढून नेल्याची माहिती दिली. तसेच अनिल भुसारे यांनी आपल्या गल्ल्यातून 5 ते 600 रुपये गेल्याची माहिती दिली. तर श्री गणेश किराणाचे मालक रवी कवटकवार यांनी दुकानात ठेवलेली 2.25 ते 2 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी गेल्याची माहिती गंगाखेड पोलीस स्टेशनला दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी सकाळी 6 वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर व्यापाऱ्यांचे निवेदन स्वीकारताना व्यापाऱ्यांनी आपल्या भागात पहारेकरी लावावा, तसेच प्रत्येक दुकानदाराने CCTV कॅमेरे बसवावे अशी विनंती केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिले. निवेदन सादर करताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमानी, सीड्स अँड फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे, मोबाईल असोसिएशन संघटनेचे सचिन कवटकवार, अनिल भुसारे, रवी कवटकवार व अन्य व्यापारी उपस्थित होते. जिल्हा परिषद झाकी आहे. गंगाखेड विधानसभा अजूनही बाकी आहे. बाळासाहेब रोकडे म्हणाले की पालम तालुक्यातील राव राजूर जिल्हा परिषद गटातून मंगल गणेशराव रोकडे मोठ्या फरकाने विजयी झाल्या. गंगाखेड विधानसभा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधाला न जुमानता रोकडे विजयी झाले. त्यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भाजप उमेदवार मंगला रोकडे यांचे तिकीट रद्द केले आणि योग्य वेळी शिंदे यांना भाजपचा AB फॉर्म देण्यात आला. मंगला गणेश रोकडे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली असली तरी रोकडे विजयी झाल्या. गंगाखेड विधानसभा जागा अजूनही खूप दूर आहे. जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने गणेश रोकडे दादा यांना गंगाखेड विधानसभा जागेवर संधी दिली तर ते पूर्ण ताकदीने विधानसभा जागा लढवतील आणि जिंकतील असे बाळासाहेब रोकडे यांनी सांगितले. आमदारचं काम केलं, समाजाच्या शिव्या खाऊन गावोगावी हिंडलो त्याच्यासाठी. त्या आमदाराला कोणी त्या गावात पाऊल टाकायला जागा नव्हती. कोणी त्या गावामध्ये आमदाराला येऊ देणे गेलं तरी आम्ही लोकांच्या शिव्या खाऊन त्या आमदाराचं काम केलं. पण त्या आमदारानं 4 लोक चापलुशी लोकांचं 4 ऐकून, त्या कानात बोलले चापलूस 4 तेच ऐकून आमच्या विरोधात सगळं कटकारस्थान केलं. भाजपचं ऐनवेळा तिकीट काटलं. त्याच्यामुळं ऐनवेळा आम्हाला मशाल घ्यावी लागली आणि मशाल घेऊन सुद्धा जनता कोणाच्या मागे आहे पक्षाचा विषय नाही, जनता दादाच्या मागे आहे हे दाखवून दिलं जनतेनं. आमदारची नामुष्की गेली. प्रतिभेचा वटवृक्ष मोठा असला तरी शाळेची नाड कायम ठेवा. चैतन्य सरदेशपांडे. विद्यार्थिनींनो, तुमच्या प्रतिभेचा वटवृक्ष कितीही बहरला तरी आपल्या मातीला, आपल्या शाळेतील कधीच विसरू नका. कायम शाळेच्या ऋणात राहा असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्य कलावंत चैतन्य धनंजय सरदेशपांडे यांनी केले. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित नूतन कन्या प्रशाला व तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग वार्षिक स्नेह संमेलन 2025-26 अंतर्गत बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून चैतन्य सरदेशपांडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायण लोया, प्रमुख अतिथी नाट्य कलावंत चैतन्य धनंजय सरदेशपांडे, विशेष उपस्थिती संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर VK कोठेकर,
प्रशालेच्या मुख्याध्यापिका ND पाटील, उपमुख्याध्यापक PT कपाटे, पर्यवेक्षक DB घोगरे, सतीश कुंडीकर, कैलाश मलवडे, माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा भारती खंदारे हे उपस्थित होत्या. गायी व गोवंश चोरून नेणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी. आज दिनांक 11 फेब्रुवारी बुधवार रोजी सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू शहर व परिसरामध्ये गाय चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. सेलू शहरातून व आजूबाजूच्या गावातून अनेक गायी चोरी गेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने गायीला व गोवंशाला संरक्षित म्हणून घोषित केले आहे. तसेच महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. ही चोरून नेलेली गाय व गोवंश बहुतेक कापण्यासाठी नेली जात असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशी दुभती जनावरे चोरून नेल्यामुळे लोकांचे पण आर्थिक नुकसान होत आहे. तत्काळ गोवंशाची चोरी करणाऱ्यांचा शोध लावावा व त्यांना कडक शासन करण्यात यावा. नसता श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा जयसिंग शेळके, गणेश शेवाडे, पवन धुमाळ, अक्षय सोळंके, विनोद भापसे, संतोष टाले, कृष्णा शेळके, अक्षय इघवे, प्रद्युमन आंधळे यांनी दिला आहे. येलदरी रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात 4 जण गंभीर जखमी. जिंतूर तालुक्यातील येलदरी गावाजवळील रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यापैकी 3घांना प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना आज दिनांक 11 फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास घडली. येलदरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या 2 दुचाकी एकमेकावर आदळल्याने चौघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नागेश आकार तसेच 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर भुगे व चालक पवार, नगरसेवक फेरोज कुरेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात शोएब नसीर पठाण, मुफ्ती मुजम्मिल शेरू कुरेशी व मौलाना मुजम्मिल रियाज कुरेशी व मौलाना गुफरान रफीक कुरेशी हे गंभीर जखमी झाले आहेत. चौघांनाही हातपाय व डोक्याला मार लागला आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख मुदस्सीर यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर घातनीने, सिस्टर नाईक व सिस्टर सीमा कांगणे व कक्षसेवक गंगाधर पालवे यांनी जखमीवर उपचार केले. दरम्यान केबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची साहित्य संमेलनासाठी निवड. सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता 6वी अ च्या 6 विद्यार्थ्यांची परभणी जिल्हास्तरीय 3रे अक्षर आनंद बाल साहित्य संमेलनासाठी निवड झाली. अक्षर आनंद बाल वाचक पुस्तक वाचन मोहिमेअंतर्गत अक्षर आनंदचे प्रमुख विनोद शेंडगे व त्यांच्या टीमने परभणी जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या संमेलनात कथाकथन सत्रात शाळेची इयत्ता 6वीतील विद्यार्थिनी अंकिता फड, काव्य वाचनसाठी आराध्य कटारे, दाक्षायणी इघवे, तर पुस्तक वाचन अभिप्रायासाठी जान्हवी नवघेरे, संचिता मुजमुले, संस्कृती शेरे यांची निवड करण्यात आली. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे संमेलन परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे रंगणार आहे. संमेलनासाठी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे रामेश्वर नाईक, शिक्षणाधिकारी सुनील पोलास, तर संमेलनाध्यक्ष म्हणून कोमल डाखोरे, स्वागत अध्यक्ष म्हणून अनन्या खवले हे असणार आहेत. तसेच समारोप सत्रासाठी अध्यक्ष म्हणून कुलगुरू इंद्रमणी, जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान, कृषी भूषण कांताराव देशमुख, पक्षी अभ्यासक माणिकपुरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या विद्यार्थ्यांना योगेश ढवारे यांचे मार्गदर्शन लाभले.
निवडीबद्दल शाळेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक योगेश ढवारे यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला। या प्रसंगी मुख्याध्यापक संजय धारासुरकर, सिद्धार्थ एडके, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, अमिता जवडेकर, जयश्री सोनेकर मॅडम यांच्यासह आदींची उपस्थिती होती।